रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यासह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. पण केवढे अवघड कार्य होते. दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिराचा सिद्दी अशा 4 सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या. या सत्तांचा दरारा मोठा होता. त्यांच्या विरुद्ध ब्र काढायची कुणाची हिंमत नव्हती आणि अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता. कुठे शत्रूंच्या फौजांचे अपाट बळ आणि कुठे आपल्या शिवरायांच्या सवंगड्यांचे अल्पबळ. पण शिवरायांचा निश्चय मात्र अढळ होता. त्यातूनच बळ निर्माण झाले. शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागीर होती. जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते. आणि त्या काळी किल्ल्याशिवाय कसले आहे स्वराज्य? ज्याचे किल्ले त्याचेच राज्य. किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते, असे त्या काळचे सत्ताकारण. डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार. तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे असे शिवरायांनी मनाशी ठरवले. तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यापुढे होता. पुण्याच्या नैऋत्येस 64 किलोमीटरवर कानत खोऱ्यात हा किल्ला. डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका. त्या किल्ल्यावर 2 भक्कम माच्या होत्या. एक म्हणजे झुंजार माची आणि दुसरी म्हणजे बुदला माची. माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तडबंदी. झुंजार माची नावाप्रमाणे झुंजार आणि लढाऊ आहे. किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे, ती आहे झुंजार माचीवरून. मित्रांनो, ही वाट अतिशय अवघड आहे. वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तरी चालणारा खाली दरीतच कोसळून पडणार, एवढी ही भयंकर वाट. महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो. किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे. त्यावरून त्या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले. एवढा हा प्रचंड किल्ला. पण आदिलशहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते. किल्ल्यावर पुरेसे पहारेकर नव्हते की दारुगोळा नव्हता. शिवरायांनी हे हेरले. शिवरायांनी नेमके हेच हवे होते. तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे शिवरायांनी ठरवले. आणि अखेर तो दिवस उजाडला. निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कानत खोऱ्यात उतरले. साऱ्या मावळ्यांसह ते सिंहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने जपजप तोरणा चढून गेले. मावळ्यांनी भाराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या. तानाजी मालुसरे या वीराने दरवाजावर मराठ्यांचे निशाण उभारले. येसाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावान सहकारी, त्याने चौकीवर पटकन पहारे बसवले. किल्ला ताब्यात आला. सर्वांनी शिवरायांचा जय जयकार केला. हिंदवी स्वराज्याचे निशाण फडकले. नगाऱ्यांचा आणि शिंगाचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमला. शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंडगड असे नाव दिले आणि स्वराज्याचे तोरण बांधले. तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला. त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली. किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राह्मण, सबनीस, प्रभू, कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. शिबंदीत मावळे, कोळी, रामोशी, महार इत्यादी जाती जमातीतील शूर माणसे नेमली. मित्रांनो, स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद, वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता. किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली. आणि काय आश्चर्य, मोहरांनी गच्च भरलेल्या 4 गागरी काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या. कामकऱ्यांना आनंद झाला. शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे, तिनेच धन दिले असे जो तो म्हणू लागला. कामकऱ्यांनी मोठ्या आनंदाने धनाच्या गागरी शिवरायांजवळ आणून दिल्या. स्वराज्याच्या कार्यासाठी एवढे धन एकाकी सापडले म्हणून शिवरायांना हुरूप आला. आपल्या कार्याला आई भवानीचा आशीर्वाद आहे असे शिवरायांना वाटले. हे धन स्वराज्याच्या कामी आले. या धनातून शिवरायांनी शस्त्रे विकत घेतली. दारुगोळा जमा केला. शिवरायांची घोडदौड सुरू झाली. 12 मावळातील किल्ल्यामागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. 12 मावळात आनंद आणि उत्साह यांना पूर आला. गावोगावचे पाटील, देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले. परंतु तांदळात जसे काही खडे असतात, अशाच काही लोकांना शिवरायांचा उत्कर्ष बघून त्यांच्या पोटात दुखू लागले. शिरवळच्या आदिलशाही ठाणेदाराकडे शिवरायांविरुद्ध तक्रारी गेल्या. ठाणेदाराने विजापूरला सांडेनी स्वार पाठवून शिवरायांच्या या घोडदौडीची हकीकत आदिलशहाच्या कानी घातली. आदिलशाह चकित झाला. त्याने शहाजीराजांना जाब विचारला. शहाजीराजांना मोठा पेच पडला, पण त्यांनी वेळ निभावून नेली. जहागिरीचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही, म्हणून शिवाजीराजांनी किल्ला घेतला असावा
असे शहाजीराजांनी आदिलशहास कळवले. शिवरायांनीही आदिलशहाकडे जासूद पाठवला. जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला, आदिलशहाच्या हितासाठीच किल्ला घेतला, यात दुसरा काहीही हेतू नाही, असे धूर्तपणाचे मुद्दाम उत्तर शिवरायांनी पाठवले. पुढे कोंढाणा, पुरंदर हे 2 किल्लेही मोकेश होते. शिवरायांनी तेही युक्तीने काबीज केले. त्यानंतर रोयडा ताब्यात घेतला. स्वराज्याची घोडदौड अशी जोरात सुरू झाली होती. बाकी मित्रांनो, तुम्हाला जर ही स्वराज्याच्या तोरणा किल्ल्याविषयी माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर आपल्या ग्लोबल शिवराज या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपले ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जय शिवराय. धन्यवाद.